सध्या सुरू असलेल्या 264 नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पैशांच्या वाटपावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यात कोकणातील मालवण शहरात ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत। नाईक यांच्या मते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मालवणमध्ये पैसे वाटप केले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर मधून पैशांच्या बॅगा आणल्या आणि रात्रभर वाटप करण्यात आले असा त्यांचा दावा आहे। याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केल्याचेही नमूद केले आहे। यापूर्वी शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला होता, ज्यात काही रोख रक्कम पकडल्याचा उल्लेख आहे। आता वैभव नाईक यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे। तर जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांनीही भाजप आणि शिंदे गटाकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप करत मतांसाठी प्रति मतदार 5000 रुपये दिले जात असल्याचे म्हटले आहे।